आणि वळूया पुढच्या बातमीकडे। आपल्याला माहिती आहे किंगफिशर एअरलाइन्स साठी 900 कोटींचं कर्ज विजय माल्यावर आहे, कंपनीचा मालक। आणि हा कर्ज बुडव्या विजय माल्याला त्याची जराही लाज लज्जा नाहीये असंच त्याचं वागणं आपल्याला दिसतं आहे। कारण आयपीएलच्या फायनलच्या सामन्याआधी विजय माल्या आणि सिद्धार्थ माल्या यांनी जो शुभेच्छा दिल्या होत्या त्या शुभेच्छांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सरकारी बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज घेऊन परदेशात पळालेल्या माल्याच्या चेहऱ्यावर कर्ज बुडवल्याची लवलेशही दिसत नव्हता। तो आणि त्याचा मुलगा सिद्धार्थ लंडनमध्ये मजा मारताना दिसतायत। कर्ज बुडव्या माल्याच्या या व्हिडिओमुळे लोकांमध्ये मात्र संतापाची भावना आहे। विजय माल्याची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली होती। त्याचबरोबर फॉर्म्युला 1 मध्ये जी स्पोर्ट्स 1 टीम आहे विजय माल्याच्या मालकीची, त्या टीमच्या पेरेज या ड्रायव्हरने सुद्धा तिसऱ्या क्रमांकात पटकावला होता, पोडियम फिनिश मिळवला। आणि म्हणून विजय माल्यानं हे ट्विट हा व्हिडिओ हा सोशल मीडियावर टाकला होता। आपल्या दोन्ही टीमना शुभेच्छा देणारा हा व्हिडिओ होता। आणि त्यामुळे हे स्पष्ट झालं की विजय माल्या हा कर्ज बुडवल्याचं कोणतंही दुःख किंवा कोणतंही गुंतवणूकदारांच्या भावनांशी त्याचा खेळ चाललाय की काय असं वाटावं, असं त्याचं हे वागणं आहे असं सगळीकडे आता बोललं जात आहे।